नमस्कार मित्रांनो, आपण पिरियॉडिक टेबल संबंधी माहिती घेत आहोत। सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या आगामी परीक्षेच्या तयारीसाठी आणि त्यातील यशासाठी देखील शुभकामना। आधुनिक आवर्त सारणी अर्थात मॉडर्न पिरियॉडिक टेबल, ज्याला आपण लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल म्हणतो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ते पाहिलेलं आहे। हेनरी मोसले याला जेव्हा लक्षात आलं की मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे म्हणजेच ॲटॉमिक नंबरचे आवृत्ती फल आहेत, म्हणजेच ॲटॉमिक मास पेक्षा ॲटॉमिक नंबर ही जास्त फंडामेंटल प्रॉपर्टी आहे एखाद्या ॲटमची, म्हणजेच मूलभूत तत्व आहे एखाद्या एलिमेंटचं। हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी असा विचार केला की ॲटॉमिक मास नुसार एलिमेंटची मांडणी करण्यापेक्षा ॲटॉमिक नंबर नुसार जर ती केली तर आपल्याला अधिक योग्य प्रकारे क्लासिफिकेशन एलिमेंटचं करता येतं। तर त्यालाच आपण आधुनिक आवर्त सारणी किंवा आवर्त सारणीचे दीर्घ रूप म्हणतो। हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। तर यामध्ये महत्त्वाचं आहे की आवर्ती गुणधर्म म्हणजे काय, तर गण आणि आवर्तनांच्या गुणधर्मात क्रमशः होणारा बदल म्हणजेच काय, तर क्रमशः होणारा बदल आणि त्यानंतर होणारी पुनरावृत्ती। आपण एकदा मांडणी केली एखाद्या गोष्टीची तर त्यात क्रमशः होत जाणारा असा बदल आणि त्यामध्ये होत जाणारी पुनरावृत्ती याला आपण काय म्हणतो, आवर्ती गुणधर्म म्हणतो। त्यालाच इंग्रजीमध्ये पिरियॉडिसिटी असं म्हटलं जातं। आता मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय आहे? According to this law, physical and chemical properties of the elements are a periodic function of their atomic numbers. That is, elements are arranged in order of their increasing atomic number. The elements with similar properties are repeated after certain regular intervals. म्हणजेच काय, तर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ज्या एलिमेंटच्या आहेत त्या अनुक्रमांकाचे आवर्ती फल आहेत किंवा पिरियॉडिक फंक्शन आहेत। म्हणजेच काय, if the elements are arranged in order of their increasing atomic number, चढत्या क्रमाने अनुक्रमांकाच्या किंवा अणुअंकाच्या चढत्या क्रमाने जर आपण एलिमेंटची मांडणी करत गेलो तर ठराविक अंतरानंतर आपल्याला काय होतं की गुणधर्मांची पुनरावृत्ती दिसते, म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज किंवा रासायनिक प्रॉपर्टीजची आपल्याला पुनरावृत्ती झालेली दिसते। यालाच आपण काय म्हणतो, मग पिरियॉडिसिटी म्हणतो। आणि हाच आहे मॉडर्न पिरियॉडिक लॉ, जो कशावर बेस्ड आहे तर ॲटॉमिक नंबरवर बेस्ड आहे। तर मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉ हा ॲटॉमिक मासवर बेस्ड होता। त्यानंतर कॉज ऑफ पिरियॉडिसिटी पण महत्त्वाचं आहे की काय कारण आहे की एलिमेंटची मांडणी आपण अशा ठराविक पद्धतीने जर करत गेलो तर गुणधर्मांची पुनरावृत्ती का होते? इट इज ड्यू टू रिपिटेशन ऑफ सिमिलर आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे। एवढं जर समजलं तर पिरियॉडिक टेबल काहीच अवघड नाही। सिमिलर आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मुळे त्या ठिकाणी गुणधर्मांची म्हणजेच केमिकल फिजिकल प्रॉपर्टीची पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन झालेलं आपल्याला दिसून येतं आफ्टर सर्टन रेग्युलर इंटरव्हल्स, म्हणजे ठराविक टप्प्यांनंतर आपल्याला ते रिपिटेशन आपल्याला दिसून येतं। तर लक्षात आलं? तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे की सिमिलर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। आता सिमिलर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आपल्याला गुणधर्मांची म्हणजे प्रॉपर्टीजची पुनरावृत्ती दिसते, म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉनशी याचा संबंध आहे। कारण एखाद्या एलिमेंटची जी केमिकल प्रॉपर्टीज आहे ती कोणाद्वारे ठरवली जाते, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनद्वारे ठरवली जाते। विविध एलिमेंटच्या आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जेव्हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या ज्यावेळेस समान असते तेव्हाच काय होणार आहे, मग रिपिटेशन ऑफ प्रॉपर्टीज होणार आहे, गुणधर्मांची पुनरावृत्ती। म्हणजेच काय, तर एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर काही जरी असला तरी त्याच्या आउटर शेलमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असेल तर हा एलिमेंट जर एकच इलेक्ट्रॉन देऊ शकत असेल आणि हा दुसऱ्या ॲटॉमिक नंबरचा एलिमेंट जरी एकच इलेक्ट्रॉन देऊ शकत असेल तर काय होणार आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज मध्ये समानता आपल्याला दिसून येणार आहे। यालाच काय म्हणतो आपण, पिरियॉडिसिटी म्हणतो। तर याच बेसिसवर म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सच्या बेसिसवरच पिरियॉडिक टेबल जो आहे आपला की मॉडर्न पिरियॉडिक टेबल याची मांडणी आखणी करण्यात आलेली आहे। तर आता आपण पुढची माहिती घेऊया। आता परीक्षा जवळ असल्यामुळे आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत आणि एमसीक्यू पाहणार आहोत आणि एमसीक्यूच्या माध्यमातून आपण इथून पुढे तयारी करत जाऊया। परंतु एक प्रायमरी इंट्रोडक्शन म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। त्यानंतर हा पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स म्हणजेच आपली आवर्त सारणी जी आहे तर ती तुम्ही पाहून घ्या या ठिकाणी। तर त्याची रचना अशी आहे, या ठिकाणी काही चौकटी आपल्याला दिसतात आणि हा मुख्य भाग आहे। त्यानंतर ह्या दोन रोज ज्या आहेत त्या वेगळ्या काढलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात। तर ही मांडणी अशी का आहे आणि कशा प्रकारे आहे हे आपण आता पुढच्या टप्प्यामध्ये पाहूया। आता या ठिकाणी पहा की आधुनिक आवर्त सारणीची रचना, जो पिरियॉडिक टेबल आपण पाहिला या आधीच्या स्लाइड मध्ये, तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं की काही कलर कॉम्बिनेशन आहे, काही क्रमांक दिलेले आहेत, काही संज्ञा दिलेल्या आहेत। या ठिकाणी तुम्हाला ते सर्व दिसेल। परंतु त्याआधी आपल्याला हे पाहायचं आहे की ह्या ज्या चौकटी आहेत याची रचना कशा प्रकारे केलेली आहे, नेमके आडव्या ओळी म्हणजे काय, उभ्या ओळी म्हणजे काय, ह्या दोन ओळी
बाजूला का काढल्या आहेत ते आपल्याला पाहायचं आहे, तर आपण आता ते पाहूया. तर आधुनिक आवर्त सारणीची रचना अर्थात स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. आता यामध्ये 118 चौकटी आहेत हे लक्षात घ्या. जर 118 चौकटी आहेत तर ही चौकट काय रिप्रेझेंट करते, तर ही चौकट सांगते की त्या ठिकाणी एक एलिमेंट आहे. म्हणजे प्रत्येक चौकट ही वेगवेगळ्या किंवा स्वतंत्र मूलद्रव्यांचं घर आहे हे लक्षात घ्या. ही एक चौकट म्हणजे एका मूलद्रव्याचं घर आहे. त्या ठिकाणी तोच मूलद्रव्य असू शकतो, इतर कोणताही मूलद्रव्य त्या ठिकाणी सामावू शकत नाही, कारण त्याच्या आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर ही रचना करण्यात आलेली आहे. तर ह्या ज्या 118 चौकटी आहेत या तयार कशा झाल्या, तर या ठिकाणी पहा की या 118 चौकटी तयार झाल्यात म्हणजे आवर्तांमुळे, गणांमुळे आणि श्रेणींमुळे या चौकटी तयार झालेल्या आहेत. आवर्तालाच काय म्हटले या ठिकाणी पिरियड्स असं म्हटलेलं आहे. म्हणजेच हे रो आहेत. ग्रुपला या ठिकाणी गण म्हणले किंवा गणला इंग्रजीमध्ये ग्रुप म्हणतात. त्याचबरोबर फॅमिलीज पण म्हटलेलं आहे किंवा आडव्या ओळी ज्या आहेत त्याला पिरियड्स असं म्हटलेलं आहे. उभ्या ओळींना ग्रुप असं म्हटलेलं आहे. तर ह्या ज्या आडव्या ओळी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत तर याला आपण आवर्त म्हणतो, म्हणजे इंग्रजीमध्ये पिरियड म्हणतो. या ठिकाणी या बाणाद्वारे तुम्हाला दाखवलेलं आहे. ह्या उभ्या बाणांनी दाखवलेले जे आहेत याला आपण ग्रुप म्हणतो. तर मग या ठिकाणी 7 आवर्त आहेत आणि एकूण 18 गण आहेत. म्हणजे आडव्या ओळी ज्या आहेत त्या 7 आहेत आणि उभ्या ओळी 18 आहेत. तर मग असं असतं तर 18 गुणिले 7 बरोबर 126 मूलद्रव्य असायला हवी होती, परंतु 118 चौकटी आहेत म्हणजे 118 मूलद्रव्य आहेत. याचा अर्थ पिरियडिक टेबलमध्ये काही ठिकाणी काही विशेष बाबी आहेत किंवा 18 गुणिले 7 अशी सारणी ती नाहीये, तर त्यामध्ये काही गरजे अनुरूप बदल करण्यात आलेला आहे. हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. थोडक्यामध्ये पिरियडिक टेबलमध्ये पिरियड्स आहेत म्हणजे आडव्या ओळी, गण आहेत म्हणजे उभ्या ओळी किंवा स्तंभ, आणि सिरीज आहेत श्रेणी. तर या श्रेणी कोणत्या आहेत, या ठिकाणी तुम्हाला जे तळाशी 2 आडव्या ओळी दिसत आहेत तर त्यांना काय म्हणतो आपण, श्रेणी असं म्हणतो किंवा सिरीज असं म्हणतो. एक आहे लॅन्थेनाइड सिरीज आणि खालची आहे ऍक्टिनाइड सिरीज. यामध्ये आपल्याला रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट दिसून येतात. तर आपण हे पुढे पाहूया. तर तुमच्या लक्षात आलं पिरियडिक टेबलची मांडणी. उभ्या ओळी ज्या आहेत किंवा उभे स्तंभ जे आहेत त्यांना आपण ग्रुप, फॅमिलीज म्हणतो. मराठीमध्ये त्याला परीक्षेमध्ये तुम्हाला गण म्हटलं जाईल, उभ्या ओळी म्हटलं जाईल, उभे स्तंभ म्हटलं जाईल, नुसते स्तंभ म्हटलं जाईल, त्याचबरोबर फॅमिलीज म्हटलं जाईल, कुटुंब देखील म्हटलं जाईल कारण इंग्रजीमध्ये फॅमिलीज म्हणतात. त्याचबरोबर तुम्हाला परिवार देखील म्हटलं जाईल म्हणजे कार्बन परिवार असंही म्हटलं जाईल. तर कोणताही शब्द त्या ठिकाणी वापरला गेला तर अर्थ एकच होणार आहे. मूळ लक्षात ठेवा, पिरियड आणि ग्रुप, आवर्त आणि गण. आवर्तला आवर्तन असं देखील म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. तर तुमच्या लक्षात आलं पिरियडिक टेबलची मांडणी. एकूण एलिमेंट 118 आहेत. आता सर्व एलिमेंट ज्ञात झालेले आहेत. या ठिकाणी पुढे ज्ञात होणारे एलिमेंट 7व्या आवर्तात ठेवले जाणार आहेत. आपण पुढच्या टप्प्यामध्ये ते MCQच्या माध्यमातून पाहूयात आता आपल्याजवळ वेळ कमी असल्यामुळे. तर एवढे लक्षात ठेवा की पिरियडिक टेबलमध्ये 3 गोष्टी आहेत, आडव्या ओळी आवर्त, उभ्या ओळी गण, आणि तळाशी ज्या 2 ओळी आहेत त्यांना आपण श्रेणी म्हणतो, सिरीज म्हणतो. एक आहे लॅन्थेनाइड सिरीज आणि दुसरी आहे ऍक्टिनाइड सिरीज. आलं लक्षामध्ये. तर आता आपण पुढचा भाग पाहूया. आता आपण पिरियडिक टेबल यापूर्वी पाहिला होता आता, तर पुन्हा तोच टेबल या ठिकाणी आहे. आणि तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या की मी काय हेडिंग दिलेलं आहे, नंबरिंग ऑफ रोज अँड ग्रुप्स, म्हणजेच नंबरिंग ऑफ पिरियड्स आणि ग्रुप्सची नंबरिंग आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. तर एकूण 7 आवर्त आहेत आपण पाहिलं, म्हणजे 7 रोज आहेत म्हणजे 7 आडव्या ओळी आहेत. या ठिकाणी पहा 1 2 3 4 5 6 आणि 7 तुम्हाला आडव्या ओळी दिसतात. तळाशी ज्या 2 सिरीज मी म्हटलं श्रेणी आहेत त्या या 6व्या आणि 7व्या आवर्तामधूनच बाहेर काढलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी 6वा क्रमांक दिलाय आणि या ठिकाणी 7 क्रमांक दिलाय. म्हणजेच ही ओळ जी आहे पहिली, ज्याला आपण लॅन्थेनाइड सिरीज म्हणतो, ती 6व्या आवर्ताशी संबंधित आहे. आणि 7वी जी ओळ या ठिकाणी आहे ऍक्टिनॉइड सिरीज, तर ती आहे 7व्या आवर्ताशी संबंधित. म्हणजेच या ठिकाणाहूनच ह्या ओळी बाहेर काढलेल्या आहेत. लॅन्थॅनम नंतरची 14 मूलद्रव्य या रो मध्ये आहेत आणि ऍक्टिनाइड नंतरची 14 मूलद्रव्य या रो मध्ये आहेत. कारण ही मूलद्रव्य जी आहेत ती लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइडशी सिमिलॅरिटीज दर्शवतात. आणि ही जर मूलद्रव्य या टेबलमध्ये ठेवली तर टेबलचं रूप अतिशय विस्तृत आणि बेडअप होईल. त्यामुळे या पिरियडिक टेबलचं स्वरूप कॉम्पॅक्ट राखण्यासाठी या 2 ओळी, ज्यामध्ये 14 आणि 14 28 मूलद्रव्य आहेत, जे एकूण जे लॅन्थॅनम आणि ऍक्टिनाइडशी साधर्म्य दाखवतात प्रॉपर्टीच्या बाबतीत, तर त्यांना वेगळं काढलेलं आहे आणि त्यांची वेगळे सिरीज किंवा श्रेणी तयार केलेल्या आहेत पिरियडिक टेबलच्या तळाशी. हे लक्षात आलं. IUPACच्या सांगण्यानुसार पिरियडिक टेबलमध्ये 1 ते 18 असे ग्रुप आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 8 ते असे 18 पर्यंत 13 14 15 16 17 आणि असे 18 पर्यंत अनुक्रमांक त्याला दिलेले आहेत. त्याचबरोबर आवर्त आपण पाहिले एकूण 7 आहेत.
आणि या ठिकाणी एकूण 18 काय आहेत तर ग्रुप आहेत, गण आहेत, म्हणजेच उभे स्तंभ जे आहेत त्यांना आपण ग्रुप्स असं म्हणतो. हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. मग ही जी नंबरिंग आहे 1 ते 18 आहे सरळ सरळ उभ्या स्तंभांसाठी किंवा गणांसाठी किंवा ग्रुपसाठी, आणि 1 ते 7 आहे आवर्तांसाठी किंवा रोजसाठी किंवा आवर्तनांसाठी. हे तुमच्या आता लक्षात आलं. तर तळाशी आहेत लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज. तर पिरियॉडिक टेबलचा कन्सेप्ट तुमच्या आता या ठिकाणी लक्षात आला, म्हणजे रचनेचा कन्सेप्ट. आता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही रोमन अंकात देखील नावं दिसत आहेत. तर ही नावे मेंडेलिफनी त्याच्या आवर्त सारणीत दिली होती, परंतु आपल्याला आधुनिक आवर्त सारणीमध्ये IUPACनी नाव जे नंबर दिलेले ते थेट 1 ते 18 दिलेले आहेत. परंतु आपल्याला अभ्यास करताना पिरियॉडिक टेबलचा ही रोमन नावे देखील जी ग्रुपची आहेत ती देखील महत्वाची ठरतात. आपल्या अभ्यासासाठी ती देखील आवश्यक आहेत. तर आता या ठिकाणी ही जी नावे आहेत रोमन नावे ती एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने दिलेली आहेत. तर फर्स्ट एक ग्रुप आहे, एक ग्रुपला ते नाव दिलेलं आहे. 2 नंबरच्या ग्रुपला सेकंड ए दिलेलं आहे. त्यानंतर थेट आपल्याला इथे यावं लागतं. थर्ड ए ग्रुप या ठिकाणी आहे 13 नंबरच्या ठिकाणी. त्यानंतर मग 4th ते 5th ते 6th ते 7th आणि 8th ते. तर थोडक्यामध्ये हे जे रोमन आकडे जे आहेत हे काय रिप्रेझेंट करतात तर त्या एलिमेंट्सच्या आउटर शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्सची संख्या आहे त्यानुसार हे अनुक्रमांक त्या ठिकाणी दर्शविलेले आहेत. तर तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं. त्यानंतर फर्स्ट बी या ठिकाणी आहे, सेकंड बी या ठिकाणी दिलेला आहे, आणि मग पुन्हा थर्ड बी, 4th बी, 5th बी, 6th बी, 7th बी, आणि मग 8, 9 आणि 10 क्रमांकाचे जे रोज आहेत मॉडर्न पिरियॉडिक टेबल मधले त्यांना मिळून 8th बी असं नाव देण्यात आलेलं आहे. तर हे काय रिप्रेझेंट करतं ते आपण पाहूयात पुढच्या टप्प्यामध्ये. आता या ठिकाणी पिरियॉडिक टेबल आहे, आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने पाहतोय. एस ब्लॉक पी ब्लॉक कडे आपण जाणार आहोत, परंतु त्याआधी पिरियॉडिक टेबलचा कन्सेप्ट आपल्या लक्षात यायला पाहिजे. तर या ठिकाणी मी काय केलेलं आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 10 एलिमेंट्स ऑफ द पिरियॉडिक टेबल, म्हणजे अंक 1 ते 10 असणाऱ्या एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. म्हणजे हायड्रोजन, त्यानंतर हेलियम आहे, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन, अशा 10 जे एलिमेंट्स आहेत सुरुवातीचे एलिमेंट्स आहेत त्या ग्रुप्सचे ते थोडक्यामध्ये. आणि हायड्रोजन आणि हेलियम हे थोडेसे अपवाद म्हणून. तर आपण पाहूया त्या ठिकाणी. तर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s1 म्हणून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर मग 2 नंबरचा एलिमेंट जो आहे त्याचं ॲटॉमिक कॉन्फिगरेशन आहे 1s2 म्हणून, 1s1 1s2. त्यानंतर 3 नंबरचा जो एलिमेंट आहे त्याचं कॉन्फिगरेशन काय आहे 1s2 2s1. आता एस शेल मध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन असतात, पी मध्ये जास्तीत जास्त 6 इलेक्ट्रॉन असतात, हे आपण पाहिलेलं आहे. ते आता आपल्याला इथे उपयोगी ठरेल. त्यानंतर बेरिलियमचा 4 ॲटॉमिक नंबर आहे आणि 1s2 2s2 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. बोरॉनचा 1s2 2s2, त्यानंतर मग 2p1 आहे. त्यानंतर मग कार्बन मध्ये 2p2, यानंतर मग नायट्रोजन मध्ये 2p3 2p4 2p5 आणि 2p6. निऑन मध्ये या ठिकाणी अष्टक किंवा ऑक्टेट काय होतं पूर्ण होतं, म्हणून याला स्टेबल एलिमेंट म्हटलं जातं. तर महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. रो मध्ये जेव्हा आपण म्हणजे लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे जातो, म्हणजेच आवर्त सारणी जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा काय होतं तर अनुक्रमांक किंवा अनुअंक 1-1ने वाढत जातो. त्यामुळे आउटर शेल मधील इलेक्ट्रॉनची संख्या देखील काय होते 1-1ने वाढत जाते. हे महत्वाचं आहे. आउटर शेल मधील इलेक्ट्रॉनची संख्या देखील 1-1ने काय होते वाढत जाते. म्हणजे थोडक्यात काय होतं, हे केंद्र काय आपलं आणि हे बाहेरच्या भागातल्या इलेक्ट्रॉनची संख्या 1-1ने काय होते वाढत जाते. म्हणजेच थोडक्यात हे जे पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन जे आहे त्यांच्यामधील आकर्षण काय होत जाणार आहे मग वाढत जाणार आहे. कारण हे पॉझिटिव्ह आहेत आणि निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह चार्ज वाढत जातोय, म्हणजे हे आकर्षण काय होत जातं लेफ्ट कडून राईट कडे वाढत जातं. म्हणून ॲटॉमिक साईज जी आहे किंवा ॲटॉमिक रेडियस म्हणतो आपण, तर ती काय होत जाईल मग आकर्षण वाढल्यामुळे ती श्रिंक होत जाईल, आकुंचन पावेल, आणि म्हणून लेफ्ट कडून राईट कडे जाताना ॲटॉमिक साईज डिक्रीज होत जाते, ॲटॉमिक रेडियस देखील काय होत जाते डिक्रीज होत जाते. हे तुमच्या लक्षात आलं. अगदी सोप्या पद्धतीने हे आपल्या लक्षात येतं. ॲटॉमिक साईज डिक्रीज होत जाते, ॲटॉमिक रेडियस काय होते डावीकडून उजवीकडे जाताना डिक्रीज होते, कारण न्यूक्लियस आणि आउटर इलेक्ट्रॉन मधलं अट्रॅक्शन वाढलं जातं. त्यामुळे आपोआपच काय होतं साईज त्याची कमी होते. तुमच्या लक्षात आलं. या ठिकाणी पहिला ट्रेंड आपण या ठिकाणी पाहिला की ॲटॉमिक साईजचा ती कमी होत जाते. मग बाकीच्या गोष्टी जसं जसं आपण पुढे जाऊ तसं पाहूया. त्यानंतर आता आपण रोच्या बाबतीमध्ये
1 ते 10 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं आणि त्यावरून एक एक इलेक्ट्रॉन लेफ्ट कडून राईट कडे जाताना वाढत जातो हे आपण पाहिलं. तर आता पिरियॉडिक टेबल मधील हा जो आवर्त आहे तो काय रिप्रेझेंट करतो, तर द पिरियड्स or the horizontal rows represents the number of electron shells or energy levels an atom has. Each period corresponds to a principal energy level where the electron reside. म्हणजे काय, तर हे जे काही आवर्त आहेत किंवा रोज किंवा ज्याला आपण पिरियड्स म्हणतो, तर ते काय रिप्रेझेंट करतात किंवा काय दर्शवतात आपल्याला, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन शेल म्हणजे त्या ॲटम मध्ये किती इलेक्ट्रॉन शेल आहेत, म्हणजेच इलेक्ट्रॉन शेल्सची संख्या किंवा त्या कवचांची संख्या दर्शवली जाते या पिरियडद्वारे. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही फर्स्ट पिरियड मधले एलिमेंट घेतले की हायड्रोजन असेल, हेलियम असेल, मग तुम्ही त्या ठिकाणी काय पाहाल, तर द फर्स्ट पिरियड हॅव इलेक्ट्रॉन्स इन ओनली 1 शेल आणि सेकंड पिरियड हॅव इलेक्ट्रॉन्स इन 2 शेल अँड सो ऑन. अशा प्रकारे आवर्त आपल्याला त्या पर्टिक्युलर ॲटम मधील म्हणजेच त्या पर्टिक्युलर एलिमेंटच्या ॲटम मधील इलेक्ट्रॉन शेलची संख्या दाखवतो. शेल म्हणजे या ठिकाणी मराठीत आपण ज्याला कवच म्हणतो, म्हणजे के एल एम एन, आणि त्या अंतर्गत ज्या ऑर्बिटल असतात की के मध्ये एस, एल मध्ये एस पी, तर आपल्याला या गोष्टीचा अंदाजा किंवा या गोष्टीची माहिती रो वरून होते. म्हणजेच व्हॅलन्स शेलचा क्रमांक तो रिप्रेझेंट करतो. आता या ठिकाणी ग्रुप 1 एलिमेंट आहेत. आपण फर्स्ट ग्रुप मधले एलिमेंट पाहतो या ठिकाणी. तर हायड्रोजन हा अपवाद आहे त्यामुळे तो सोडून द्या. त्यानंतर लिथियम आहे फर्स्ट त्या ठिकाणी, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s1. त्यानंतर सोडियम जर तुम्ही घेतला तर त्याचं कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p6 आणि 3s1, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 11. आता यालाच आपण वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो, हेही परीक्षेत मध्ये येऊ शकतं. ते पहा की आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये कोणतं आहे याचं, तर 3s1 एक इलेक्ट्रॉन आहे, तो आहे 3s ऑर्बिटल मध्ये. तर त्यालाच आपण निऑनचं कॉन्फिगरेशन अशा ब्रॅकेटमध्ये निऑन लिहून 3s1 लिहू शकतो, कारण निऑनचा क्रमांक किती आहे, 10 क्रमांक या ठिकाणी, आणि सोडियमचा आहे 11. म्हणजे निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्लस सोडियमचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3s1. अशा प्रकारे पोटॅशियम लिहिताना या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, तर ऑर्गॉन घ्यावे लागेल या ठिकाणी. म्हणजे आपण ऑर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं या ठिकाणी लिहिणार पूर्ण आणि 4s1 असं लिहूया. म्हणजे त्यामुळे आपल्याला शॉर्ट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येतं. परीक्षेमध्ये तुम्हाला असं जर दिलं कंसामध्ये निऑन आणि 3s1, तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की निऑनचा ॲटॉमिक नंबर 10 आहे आणि पुढे 3s1 म्हणजे एक इलेक्ट्रॉन म्हणजे 11, 10 आणि 1 11 म्हणजे सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे. तर हे अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. त्यानंतर लिथियम मध्ये 2s1, सोडियम मध्ये देखील 3s1, त्यानंतर पोटॅशियम मध्ये 4s1 आहे, आउटर इलेक्ट्रॉनिक पाहतोय आपण. तर रुबिडियम मध्ये तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल की 5s1, या ठिकाणी क्रिप्टॉन 5s1 लिहिलेला आहे, या ठिकाणी क्रिप्टॉन आहे, त्यानंतर येणार हा रुबिडियम आहे. त्यानंतर सीसीएम याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आउटर आहे 6s1 आणि फ्रँशियमचं आहे 7s1. म्हणजे तुमच्या लक्षात आलं 2s1 3s1 4s1 5s1 6s1 आणि 7s1. म्हणजेच काय होतं या ठिकाणी, तर आउटर शेल जी आहेत ती वाढत जाते, हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे जेव्हा लिथियम मध्ये 2s1 आहे तेव्हा सोडियम मध्ये 3s1, पोटॅशियम मध्ये 4s1, रुबिडियम मध्ये 5s1, सीसीएम मध्ये 6s1 अशा प्रकारे. तर या ठिकाणी काय होतं, आउटर शेलची संख्या वाढत जाते. म्हणजे थोडक्यात काय होतं या ठिकाणी ॲटॉमिक साईज काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे ॲटॉमिक साईज काय होते, वाढते. म्हणजे ग्रुपमध्ये फ्रॉम टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस. म्हणजेच ग्रुपमध्ये वरून खाली येताना ॲटॉमिक साईज काय होते, वाढत जाते. थोडक्यात या ठिकाणी ॲटॉमिक साईज वाढली याचा अर्थ सेंटर म्हणजे जे न्यूक्लियस आहे आणि आउटर इलेक्ट्रॉन आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन यांच्यामधील अंतर काय होतं, वाढत जातं. त्यामुळे याचा जो फोर्स आहे अट्रॅक्शन फोर्स तो काय होतो या ठिकाणी कमी होतो. म्हणजे आवर्तात वाढलेला दिसतो तर या ठिकाणी काय होतं, तो कमी होतो. म्हणजेच काय होतं या ठिकाणी, तर हा इलेक्ट्रॉन सहजगत्या देण्याची प्रॉपर्टीज देखील या ठिकाणी वाढत जाते. त्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर देखील काय होतात ग्रुपमध्ये आपण पाहिलं तर ते देखील आपल्याला वाढताना दिसतात. त्याचबरोबर हेच मेटॅलिक कॅरेक्टर इलेक्ट्रॉन देण्याची जी प्रवृत्ती ती आवर्तात काय होते, मग डिक्रीज होते. कारण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मधली ॲफिनिटी जी आहे किंवा जे आकर्षण आहे ते अधिक असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन सहजगत्या देता येत नाही. म्हणून इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती या ठिकाणी कमी होत जाते पिरियडमध्ये.
डावीकडून उजवीकडे, त्यामुळे साहजिकच मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जातात त्या ठिकाणी डिक्रीज होत जातात. आपण अगदी थोडक्यामध्ये ओळख करून घेतो या ठिकाणी. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज वाढत जाते आणि पिरियडमध्ये ॲटॉमिक साईज काय होते, कमी होत जाते. पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना एक एक इलेक्ट्रॉन वाढत जातो, कारण ॲटॉमिक नंबर एक एकनी वाढत जातो, म्हणजे क्रमशः वाढत जातो. त्या ठिकाणी जो पिरियडचा नंबर आहे तो आउटर इलेक्ट्रॉन शेल रिप्रेझेंट करतो. तर आउटर इलेक्ट्रॉन शेल म्हणजे काय, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कोणत्या शेलमध्ये आहे ते सांगतो आपल्याला हा पिरियड नंबर. आणि ग्रुपमध्ये मात्र वरून खाली जाताना काय होतं, प्रत्येक टप्प्यावरती शेलची भर पडत जाते, त्यामुळे ॲटॉमिक साईज वाढत जाते, त्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर देखील या ठिकाणी वाढत जातं. त्याचबरोबर आपल्याला काय दिसून येतं की ग्रुपमधील हे जे सर्व एलिमेंट आहेत वरून खाली जाताना त्यांचा ॲटॉमिक नंबर जरी मोठ्या प्रमाणावर चेंज होत गेला तर त्यांच्या व्हॅलन्स शेलमधील इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते, सारखी असते, सिमिलर असते. त्यामुळे काय होतं, त्यांची जी प्रॉपर्टीज आहे, केमिकल प्रॉपर्टीज, की इलेक्ट्रॉन एकच असल्यामुळे सर्वांचे जे गुणधर्म आहेत ते सारखेच असतात, सिमिलर असतात आणि म्हणून त्यांचं नेचर समान असतं. त्यामुळे या पहिल्या ग्रुपला आपण काय म्हणतो, अल्कली मेटल म्हणतो, दुसऱ्या ग्रुपला आपण अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतो. या प्रकारे ग्रुपमध्ये रचना असते. ग्रुपलाच त्यामुळे काय म्हटलं जातं, सेम नेचर असल्यामुळं इंग्रजीमध्ये फॅमिली म्हटलं जातं, कुटुंब म्हटलं जातं. मराठीत देखील परीक्षेत विचारलं जाऊ शकतं की बोरान कुटुंबातील एलिमेंट कोणता किंवा नायट्रोजन परिवारातील एलिमेंट कोणता, असंही त्या ठिकाणी विचारलं गेलं तरी कन्फ्यूज न होता आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. तर ही प्राथमिक ओळख झाली आहे आपली. यानंतर मला वाटते की परीक्षा जवळ आहे, त्यामुळे आपण MCQच्या माध्यमातूनच हे जे काही पिरियडिक टेबलचे कन्सेप्ट आहेत ते लक्षात घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रांना देखील सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती तुम्ही कंटिन्यू राहा, म्हणजे आपण MCQच्या माध्यमातून या परीक्षेची उरलेल्या दिवसामध्ये अधिक प्रभावी तयारी करूया. धन्यवाद.